नवी मुंबईचा कोयनर भूषण पाटील या फेसला कमलजीत सिंग रंधावा इज द व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी मॅडम पहिला चेंडू राईट हँड पुढे सरसावला ही खासियत आहे. व्हॉट अ स्टार्ट यार. का कोहिनूर आपल्याला म्हटलं जातं का आपण कतारमधून दुसऱ्यांदा कर्णधार भूषवताना एक मानाचा मान म्हणून दिला. स्पर्धा जिंकली मित्रांनो. याच मोठ्या खेळाडूचं त्याने पहिल्या चेंडूवर स्वागत केलं कमलजीत सिंग रंधावाचा. जोरदार षटकार 6 रन. आदेश धन्यवाद आदेश. षटकार मारला तसा लिजेंड क्रिकेटर जवळजवळ वय वर्ष 47 रविकांत म्हात्रे आला सुपीक सल्ला देण्यासाठी. कोणत्या प्रकारची गोलंदाजी टाकायला लागेल नाहीतर कोहिनूर अक्षरशः तुझी पिसं काढेल. गेल्या होता शॉट एक्स्ट्रा करून कानामध्ये एक चांगला उपदेश दिला. पूर्वत झाला आपल्या ठिकाणी इथे शक्तिशाली करण्यासाठी. एंड मात्र चेंज केला असा सल्ला दिला असेल रवीने. कारण राईट आर्म ओव्हर द विकेट तो राईट आर्म ऑन द विकेट नाव कमलजीत रंधावा. हो लवली बॉलिंग. किती सल्ला मोलाचा होता. याला मला क्रिकेटचं पूर्ण परिज्ञान क्रिकेटरने घडवलंय रवीनं. खरोखरच कौतुक करायला तर हा शब्द अपुरे पडतील. त्यासाठी पूर्ण दिवस द्यायला लागेल बोलायला रवीच्या बाबतीत. काय उपदेश दिला. टप्पा ठेवला अचूक अपसाइड ऑफस्टंप बीट करून गेला होता. यावेळेला कोहिनूर भूषणला हातामध्ये विकेट किपरच्या राईट हँड राऊंड द विकेट. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त असा सल्ला. चेंडूला दिशा दिली जोपर्यंत वाईडिश मिडॉनला. अजिंक्य पाटील इज कीपर ऑफ द कोपरखंड 11 इज अ व्हेरी गुड फिल्डिंग. एकदा मात्र मिळते. षटकार खाल्ला .1 अशा धावा आल्या 3 चेंडूमध्ये. एक करामत. चांगल्या जबरदस्त लिजेंड क्रिकेटरने जसा सल्ला दिला रवीनं त्याच्यानंतर लयमध्ये यायला टप्पाला ठेवला ऑफसाइड ऑफ स्टंप. जोरदार मारायचा प्रयत्न मिस टायमिंग. त्याच्यानंतर 2 चेंडूमध्ये 1 धाव. कुमार 11 तुर्बे आणि कोपरखंड दरम्यान उद्घाटनाचा सामना पाहिला. ध्रुव 11 आपल्या लाडकी कन्या याच्यावर अतिशय प्रेम आहे. पिताश्री आपल्या उद्योजक आणि आयोजक गिरीश पाटील उर्फ बबलूचं. बेटी बचाव बघितलं तर किती जबरदस्त अभियान चालू आहे देशामार्फत. बेटी बचाव. कारण पोटामध्ये खरोखरच आईच्या मातेच्या पोटामध्ये रुद्रामध्ये या मुलींचं निष्पाप मुलींचं बळी देत आहेत. पण आपल्या या गिरीश पाटीलची एक वेगळीच संपला. इथे जोरदार प्रार पाहायला लागेल मात्र कर्णधारला. फटकाला नमितच्या बॅटमधून 6 रन. सुंदर संगीत आणि सकाळचे सत्र संगीत अतिशय प्रसन्न करून जातो. जेव्हा अतिशय दुःखी असतो कोणताही इसम कोणताही व्यक्ती तेव्हा संगीताकडे मात्र त्याची वाटचाल होते. संगीत ऐकण्यासाठी मात्र त्याचे दुःख विसरून जातो. सकाळचे सत्र वाजवताना हा डीजेचं सुमधुर गीत आदेश म्हात्रे कोपरखंडचे एक लाजवाब डीजे ऑपरेटर आहे. षटकार ठोकला. धावसंख्या गेले 13 वर. खणखणीत दमदार सुरुवात करताना दोन्ही फलंदाज हवे झाले. राईट आर्म ओव्हर द विकेट कमलजीत सिंग रंधावा. ग्रेट बॉलिंग यार. इथे त्रिफलाचित उद्ध्वस्त झाला. फलंदाजाला परतावा लागेल. फर्स्ट विकेटचं पतन. फलंदाज नमित अशोक पाटील गॉन इन पेव्हिलियन. पहिला झटका. षटकार ठोकला तसं यॉक टाकला. हे अतिशय मोल विचार होते. एक सुपीक सल्ला दिला तर लिजन क्रिकेट रवीनं त्याचा काटोकोरपणे अंमलबजावणी केली आणि पहिलं यश मिळणं संपादन. पहिलं यश संघाला आणि पहिलं यश खात्यात टाकलं कमलजीत रंधावानं. 1 गडी बाद 13. जाऊया मधुर गीत. थँक्यू व्हेरी मच. अशा बरे पहिला षटक टाकलं जातोय. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू झाले. पहिली विकेट हासिल केली. पहिला जबरदस्त हादरा दिला नमित अशोक पाटील. बॅक इन प्ले त्रिफलाचित केलं तर उद्ध्वस्त केलं होता. मिळालं पहिलं यश ज्याने KPL कोपरखंड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्यावर नावावर लावली. तोच गोलंदाज अत्यक्ष जबरदस्त लईमध्ये परतलाय. ज्याने तब्बल 123 धावा ठोकल्या. 2017चं KPL ज्याने गाजवलं तोच गोलंदाज येतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. 12 विकेट हे त्याच्या साथीला. हे डिक्लेअर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मोठा किताब मिळून गेला होता 2017.
गाजवताना हा गोलंदाज जो मॅन्डेटेड पॉवरचं षटक टाकतो कवलजीत सिंग रंधवा. नवीन फलंदाज खेळण्यासाठी रोनित. एक भाऊ गेला, दुसरा भाऊ आला मैदानात. ग्रेट बॉलिंग आहे. फुलेचा चेंडू होता, दिशा दिली. शॉट मिड विकेटला. जो पण क्षेत्ररक्षण येईल फील करेल, एक मात्र धाव मिळेल, खातं खोललं जातं. पहिल्या षटकाची समाप्ती. 14 धावा 1 गडी बाद. सन्मान्य उद्योजक सारंग सेठ राऊत नागपूरहून आले आहेत आणि त्यांची बॅटिंगचा टान्स होता. तर क्रिकेटमध्ये बराचसं अतीत त्यांचं क्रिकेटमध्ये खेळलेलं होतं. स्पष्ट त्यांचा स्टान्स दिसत होता, कारण सरळ बॅट त्याची येत होती. बघितलं तर स्पष्ट होतं का सारंग सेठ हे नागपूरचे मोठे उद्योजक आहे, हे स्पष्ट जाणवतं. इज गुड क्रिकेटर आपल्या ज्या क्रिकेटमध्ये, पण सामाजिक त्या उद्योगामध्ये व्यस्त झाल्याकारणानं क्रिकेटला मात्र अलविदा केलं होतं. त्याच्यानंतर मात्र रवी शेठचे मात्र कौतुक करायला गोलंदाजांनी त्यांनी टिचून टाकली होती. म्हणजे उद्योजक करता करता ॲडव्होकेट साई याच्यामध्ये म्हणजे क्रिकेट म्हणजे डायव्हर किती मध्ये डायव्हर विसरला आणि बऱ्याच दिवसांनी त्याला जर डायव्हिंग करायला दिली कार, तर तो मात्र विसरत नाही. त्याप्रमाणे चांगल्या क्रिकेटचं इलेक्शन असतं, कितीपासून क्रिकेटमध्ये दूर राहा, पण खेळपट्टीवर आपण तीच नजाकत दाखवू शकतो. नक्कीच सर, असं म्हटलं जातं की आपल्या भारतामध्ये क्रिकेट हा रक्तामध्ये असतो. अगदी तसंच आपण या दोन मान्यवरांचं ज्यावेळी खेळत होते आपल्याला जाणवत होतं. सुरेख आहे. क्रिकेटसाठी एक चांगलं उद्योजक उद्घाटन सोहळ्या संपन्न ज्यांच्या शुभहस्ते झाला त्यांनी नजाकत हलकीशी दाखवली. पहिलं षटक संपलं, 14 धावा. तर साई काय वाटतं, 14 धावा निघाल्या मॅन्डेटचं पहिलं षटक आणि एक मोठा हादरा मात्र दिला. मत जाणूया ॲडव्होकेट साई दास. नक्की सर, कारण एका पहिल्या षटकाची समाप्ती झाली, कारण भूषणसारखा मोरा जोपर्यंत खेळपट्टीवर एक अँकरिंग इनिंग भूषणला आपल्या लौकिकाप्रमाणे आता या क्षणाला खेळणं महत्त्वाचं असेल, कारण नमित सारखा एक धडाकेबाज फलंदाज हा पॅव्हलियनमध्ये बसला गेला आहे, त्यामुळे भूषणची इनिंग इथे खूप महत्त्वाची असेल. नक्कीच साई, 14 धावा लागतात. अतिशय महत्त्वपूर्ण खेळ असेल, अवतीभोवती सामना असेल, इतरांना साथीला घेऊन सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे याच्या मनगटामध्ये. कोहिनूर भूषण नाव स्ट्राईक. रोनित अशोक पाटील. एक भाऊ गेला आणि त्याचा भाऊ मात्र खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज झालाय मनीष, तेच तरार गोलंदाज. इथे फुलटॉट टाकली, दिशा दिली, भिरकावून दिलं सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आणि तर मंचावर येतात लिजेंड क्रिकेटर आमचे मास्टर विजय भोईर. रात्रीचं क्रिकेट खेळलं, गोलंदाजी टाकली, गाजवल्यानंतर जसं झोप अधुरी सोडून आमच्या आवर्जून विनंतीला मान देऊन इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर क्रिकेटचं एक मोठं नाव सुनील रानकर यांचा मी आवर्जून इथे उल्लेख करतोय. अतिशय स्पर्धा राखण्याचा 40+ घनसोळी, त्याच्यानंतर सुनील, दीपक, मग त्याच्यानंतर शंकर पाटील, शेखर पाटील, असे विविध ठिकाणाचं नाव संतोष पाटीलचं घ्यायला लागेल. संपूर्ण 40+ने मात्र हे सहकार्य केलेलं आहे बबलू गिरीश पाटीलला. दुसऱ्या षटकाची सुरुवात अतिशय दमदार केली फेकून षटकारांना. राईट आर्म उर्ध विकेट. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 होईल का? येस, डेफिनेटली. खराब अशी गोलंदाजी, सलग चेंडूला फेकून दिलं, सलग 2 षटकार हवी झाले. हेवीला एक भाऊजाने जी कमीपणा लवकर परल्यानंतर त्याचे सूत्र मात्र हाती घेतलं एका भाऊने. 6 रन. डीजे 26वा धावफलक लागतो. तर पहिले षटक टाकलं होतं. पहिल्या षटकात मॅन्डेटच्या षटकामध्ये कवलजीत सिंग रंधवा. येस, अजून क्रिकेटचा एक दिग्गज समालोचक, एक हँडसम चेहरा विघ्नेश मडवी. सूत्रसंचालन बदलल्यानंतर विकेट क्रिकेटची एक खणाखणा माहिती सांगणारे अजून आमचे एक दिग्गज कॉमेंटेटर विघ्नेश मडवी. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम टू व्यासपीठ. आणि क्रिकेटमध्ये एक खरोखर घनसोली 11 ज्यांना एकत्र करण्याचं, एक जीव करण्याचं ज्यांचं चूक काम केलं जायचं. 40+मध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकारांची किमया केली होती महापौर चषक. ते शंकर पाटील येतात. हे व्यासपीठ शंकर पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. ध्रुवी 11 घनसोली या भव्य दिवस स्पर्धेमध्ये 2 षटकार लगातार धावसंख्येला मात्र आकार मिळतोय. 26 धावा. कुमार 11 कंट्रोल करायला लागेल इथे. नो बॉल, कारण पहिला बिमर टाकण्याचा जवळ होता. त्याच्यावर दुसरा प्रयोग केला, तंबी दिली होती आणि हा चेंडू असेल फ्री हिट. आंतरराष्ट्रीय नियम अतिशय बदललेला आहे. त्याच्यानंतर अजूनही साई 2019मध्ये एक नियम मात्र 1900 वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळेल. बॅट जरी हवेत असली आणि पॉपिंग क्रीजमध्ये पोचला
तर मात्र फलंदाज सेफ असेल, कारण यावेळेला हवेत राहिले तर फलंदाज बाद ठेवायचा, पण आतमध्ये जरी हवे असले रिटर्न केजमध्ये पोहोचताना तर फलंदाज मात्र नाबाद घोषित करण्यात येईल. असं नियममध्ये फेरबदल होतील बरेचसे क्रिकेटमध्ये, आणि तेच नियममध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटमध्ये येऊन मिळतील. अशी सुंदर दर्जादार स्पर्धा पाहायला मिळते. ध्रुवी 11 फ्री हिट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, आणि पुन्हा एकदा खराब यार कंट्रोल करायला लागेल, संयम ठेवायला लागेल. अतिशय वेगाकडे हा वळलाय, वेगाकडे गेलताना दिशेला तो विसरून गेलाय. चेंडू सीमा पार, खराब गोलंदाजी. धावसंख्या मात्र 32 वर. पहिले षटक 14 धावांचं होतं, मनीषकडून अपेक्षा होती. ज्यानंतर सरावानंतर आपण गोलंदाजी पाहिली अडुकर साई, तर टिचून गोलंदाजी, पण एकही चेंडू त्याने शॉर्ट प्लेन टाकला नाही. हे दुर्दैव म्हणायला लागेल. सराव आणि मोठा क्रिकेट खेळताना तुम्हाला संयम ठेवायला लागेल. बातचीत केली जाते, बातचीत केल्यानंतर काय उपदेश दिलाय, याच्यानंतर रवीने चांगला उपदेश दिला होता. कवलजीत सिंग रंधावाला षटकार ठोकला, रवी गेला कानात फुसफुसला, योग्य वेळी लय मध्ये आला. बघू या कानामध्ये फुसफुसला जरूर आहे. चेंडू घेऊन मनीष की सोडली होती. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, खेळपट्टीवर चाललेलं एक नृत्य चांगलं असतं, परंतु बीट करून गेला. चांगला सुपीक सल्ला दिला होता, खरोखर कौतुक करायला. दोन्ही वेळेला जे सल्ले दिले ते तंतोतंत योग्य ठरवले गोलंदाजाने. पुन्हा जाते बॉलिंग मार्कर. 32 धावा, एक गडी बाद अशी स्थिती आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यानच्या 3 चेंडू फक्त समाज. 32 धावा, दॅट इज अ व्हेरी गुड स्कोर. व्हेरी फर्स्ट मॅच टुडे. कोपरखेडना 11 अँड कुमार 11 तुर्बे राईट हँड ओव्हर द विकेट. शॉट ऑफ पूल करायचा टायमिंग. मी सूर्याची किरण अशीच आली होती जे थांबवण्याला होतं न्यूझीलंड. जे खरोखर सूर्याच्या किरणाने खेळ थांबला जाऊ शकतो, पण इथे मात्र प्रयास केला होता अजिंक्य पाटील, स्कीपर ऑफ द कोपरखेडने 11. सूर्याची किरण किती तिखट असतात, आणि तसं निर्देश शिखर देवांना सांगितलं होतं अंपायरला का माझ्या बरोबर सूर्याची किरण डोळ्यावर येतात, त्यामुळे खेळ मात्र थांबवला होता. असंही होतं क्रिकेटमुळे, अधुऱ्या प्रकाशामुळे क्रिकेट थांबलं होतं. किरणांच्या या मुले यामध्ये क्रिकेट थांबवलं होतं न्यूझीलंड, आणि पहिलाच भारतीयांमध्ये चाललेला वन डे इंटरनॅशनल क्रिकेट इथे किरणांचं डोळ्यांच्या समोर आलं. झेल मात्र पकडलं नाही, धाव मात्र मिळाली एक गडी बाद 33 धावा. 4 चेंडूची समाप्ती होते. मॅन्डेटरी पावपचं दुसरं षटक टाकताना गोलंदाज आपलं पहिलं मनीष गोलंदाजीमध्ये दिशा विसरला होता. पहिले 3 चेंडू टाकताना लयमध्ये आला राईट आर्म ओव्हर द विकेट. लवली बॉलिंग आहे, नेत्रदपक चेंडू होता. हलकासा गतीचा फेस ओपन केला बॅटचा, दिशा लिहिते बॅकवर्ड स्वीपर पॉईंटला. गेट इन सिंगल अँड स्ट्राईक रोटेट. एक धाव मात्र कोहिनूर भूषण पाटीलला. धावसंख्या 34 वर. अतिशय जबरदस्त. ज्याने 2 मोठे हनन प्रीमियर लीग, त्याच्यानं कत्तारचं असे 2 मानाचे जे बाहेर टेम्पियल 2 मानाचे जे सन्मान आणले खरोखर भारतीयमध्ये, त्याचं कुशल नेतृत्व मात्र गुड कॅप्टन्सी ऑफ द लिडिंग सुपरबली बाय भूषण पाटील. तोच खेळतो मैदानावर. मोठं क्रिकेट केलंय, ज्याने महाराष्ट्रात पिंजून काढला, पण अख्खा ते देशामधून आपला नावाचा धबधबा झेंडा रोवून आला होता. बॅटचे आउटसाइड घेत लवली बॉलिंग. हे चेंडू जेव्हासाठी पडत नव्हते, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू टाकला. कट करण्याच्या नांदात मात्र आपली विकेट गमावून बसला रोनित अशोक पाटील. 2 पंदू मात्र परतले तंबूच्या दिशेला. 2 गडी बाद, धावसंख्या 34. थँक्यू व्हेरी मच. तर खेळपट्टीवर मी सल्ला देईन, जे खेळाडू खेळतील ते खेळपट्टी जाणूनपूर्वक जास्त त्या खेळपट्टीवर नाचू नका, कारण सातत्याने 3 दिवस आणि किती खलील अहमद हा जोपर्यंत 12th मॅन म्हणून जो पाण्यात ड्रिंक्ससाठी गेला होता, तर अक्षरशः ओरडला होता MS धोनी का खेळपट्टीने तो क्रॉस करून जात होता, जेव्हा बॉटल्स त्याच्या हातामध्ये होता, जेणेकरून स्लिप झाले असते बॉटल तर पाण्याचे शिंतोडे उडाले असते. त्याच्यामुळे खूपच भडकलेला होता MS धोनी. त्यासाठी मी इथे सल्ला देतोय, खेळपट्टी सातत्याने 3 दिवस हा सजीव ठेवायला लागेल, जिवंत ठेवायला लागेल, त्याचे सहकार्य करायला लागेल. खेळपट्टीवर जास्त वेळा इकडे तिकडे माझ्या खेळपट्टी जाताना मुद्दामून तुम्ही जाऊन मुद्दाम कोण करणार नाही, पण त्यासाठी खास सल्ला दिला, सहकार्याची भावना मात्र जोपासायला लागेल. तर 2 षटकाची समाप्ती ते साई. 2 षटकांना तर धावा लागल्यात. पहिल्यांदा फलंदाजी करणार 34. तिसऱ्या षटकाला जसं सुरुवात होईल एक तर 6 षटकांचा हा सामना असेल. त्याच्यानंतर जसा पहिला सामना 2 षटका सामना अतिशय जबरदस्त असं, तर मंचावर व्यासपीठावर आदरणीय नागपूरचे उद्योजक सन्मानी पाहुणे सारंगसेठ राऊत,
त्याचबरोबर करावचे उद्योजक रवी सेठ भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. खरोखरच नागपूर पलना याच्यामुळे खरोखर बबलूवर असलेलं त्यांचं एक मित्रत्वाची एक भावना त्यांनी जोपासली. एक प्रेम होतं मित्रत्वाचं आणि लांबून नागपूरहून एवढं ते सकाळी सकाळी उद्घाटन सोहळ्या संपन्न करताना उपस्थित आहेत. राईट लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पहिला चेंडू ऑन द टोस. काय नजाकत आहे काय, हे आविष्कार आहे टेनिस क्रिकेटचा. यासाठी ओळखला जातो हा कोहिनूर भूषण चेरन. डीजे धावसंख्या वाढली जाते. चेरन काय गतीचा वापर केला. फक्त टायमिंग मिडल ऑफ द बॅट अँड गुड साऊंड. जसा टप्पा गेला फुलटॉस गेले बॅटवर गोड आवाज आला. स्टंड ऑन डिलिव्हर स्वेअर लाईक चेरन. साने धावसंख्या पोचलेले 1 गडी बाद 40 धावा. लेफ्ट हँड पुन्हा एकदा येते क्लीन बॉल. मोठी विकेट बडी मछली जाल में फसती हुई. कोहिनूर भूषण पाटील गॉन इन पवेलियन. मोठा हादरा कुमार एलिमन तुर्बे संघाला. अहद इज मॅन टू क्लीन बोल्ड कोहिनूर. तिसरा जबरदस्त हादा. इथे वापसी करण्याची एक सुवर्ण संधी असेल कोपरखंड एलिमन संघाला. कारण मोठे तगडे फलंदाज परतले. भूषण नमित रोनित असे 3 दिग्गज फलंदाज कुमार एलिमन तुर्बेचे परतले तंबूच्या दिशेने. 3 गडी बाद 40 धावा. आदेश आभार आहे तुझं. नवीन फलंदाज कौशल. हॅलो. नवीन फलंदाज कौशल ज्या खरोखरच कालचं जे रात्रीचं क्रिकेट होतं रजनी क्रिकेटचं ते जे 12व्या खेळाडू म्हणून आला होता. कारण RK रामतोनू कुमार असा संयुक्तरित्या तुर्बेचे 2 संघ खेळत होते. त्यामुळे कौशलला 12व्या खेळाडू म्हणून आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये यावं लागलं होतं. त्याचीच खरोखर तो अतिशय भरपाई काढेल काय का मोठे फटके फलंदाजाकडे. बॅट टळपली तर विकी आणि कौशल्य काही करू शकतात. वापसी करण्याची सुवर्ण संधी आहे. बघूया कोटमनेकर मोठा फलंदाज त्रिफल षटकार मला जशा तसं उत्तर देताना क्लीन बोल्ड केलं होतं कोहिनूर भूषण पाटीलला. 3 गडी बाद 40 धावा. तिसरं षटक आपलं पहिले टाकताना गोलंदाज लेफ्ट हँड राऊंड द विकेट आहद. हा गोलंदाज आलाय. लेफ्ट हँड बॅस गोलंदाज एक त्रासदायक बऱ्याच वेळेला. कौशल जाईल असे बरेच उदाहरणं आहेत. त्यानंतर ज्या कर्णधारांना आपल्या फलंदाजीला येताना डावललं गेलं किंवा मुद्दा म्हणून नाही केलं पण तो त्वेष राग मैदानात काढलं गेलं. दिनेश कात्रिक इज अ एक्झाम्पल ऑफ सुपर्ब. द बॅटने फिरवली टर्न केलं होतं. जोपर्यंत मिड विकेट आणि स्वेअरलेगच्या दरम्यान फील केलं जाईल एकदा म्हणे खातं खोलतं कौशल आपलं आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते. 3 गड्यांच्या बुमधल्यामध्ये 41 धावा. सौरभच्या भूमिकेत रोहित म्हात्रे आणि त्याला साथ देताना कुणाल म्हात्रे. ध्रुवी 11 ही भव्य स्पर्धेमध्ये गुणलेखनिक म्हणून काम करताना रोहित आणि कुणाल म्हात्रे बंधू. धाव मिळते. एक नाव विक्की पाटील. अग्री कोळी प्रीमियर लीग 2018 या ऑक्शनमध्ये सर्वाधिक ज्याची बोली लागली होती तर बोली लागलेला ऑलराऊंडर विकी पाटील समोर जाईल. सर्वाधिक जवळजवळ 14,000च्या वर विघ्नेश साई याची बोली लागली होती. तर फलंदाजा समोर गोलंदाजी टाकताना मला अहद येईल. आपला 4था चेंडू गुण लेफ्ट हँड राऊंड द विकेट. फुलेंते चेंडूची प्रत्यक्ष हलक्याने फक्त त्याला अप ड्राईव्ह केलं होतं. थेट गेलं होतं सिलिमिडा. सुनील सुकीर म्हात्रे इज अ फिल्डर ऑफ द सिल्ली मिड ऑफ चिट करून फील्ड करतोय. एक धाव मिळते विकीला. दोन्ही फलंदाजीमध्ये सुरुवात शांत केलंय पण विस्फोटक फलंदाजांची ख्याती आहे. मोठमोठे फटके दनांदन मारून एक ठणठणीत अशी विस्फोटक फलंदाजांचे माहिर आहेत दोन्ही फलंदाज. 42 धावा लागतात. षटक क्रमांक 3 टाकताना आपलं पहिलं अहद. दॅट इज अ गुड बॉलिंग आहे. थिंकिंग डोक्याचा वापर करून लिजन क्रिकेटर रविकांत मोरेश्वर म्हात्रे स्टँडिंग शॉर्ट मिड विकेट इज अन एरिया इनसाइड द सर्कल. व्हेरी गुड फिल्डिंग रवी. एक धाव मात्र मिळते पुन्हा. कौशल खेळल्या 2 चेंडू खेळल्यानंतर 2 धावा मात्र खात्यात टाकल्यानंतर 43 धावा लागतात धावफलकावर. ध्रुवीचा वाढदिवस मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ अशा शुभेच्छा दिल्यानंतर केक कटिंग करण्यात आलं. थाटामाटामध्ये आपल्या लाडकी कन्याचं
बबलूच्या गिरीश पाटीलचा आज वाढदिवस. वरून बैठा शॉट मारला, टायमिंग नव्हतं परंतु गल्ली आणि बॅकवर्ड पॉइंटला छेदून जातो सीमे रेसे लगत. बाउंड्री लाईनवर चेंडू अडवला जाईल. 2 धाव मिळतील विकीला. 2 ने धावसंख्या पुढे जाते 45 वर. 45 3 षटकं 45 म्हणजे 15 धावांच्या सरासरीने 3 गडी बाद 45 धावा. 3 षटकाचा उर्वरित खेळ बाकी आहे. ॲडव्होकेट साहेब कुठपर्यंत वाटते की ते या मैदानावर ते अतिशय 360 मैदान आहे. 45 धावा लागल्यात, बरोबर 15 धावांची सरासरी. आदेश. नक्कीच सन्माननीय अतिथी सारंगशेठ राऊत सर तसेच सन्माननीय रविशेठ भोईर सर नक्कीच आपल्या या कार्यक्रमातून रजा घेत आहेत, परंतु त्यांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी लाखा मोलाची होती आणि खऱ्या अर्थाने बम बम तर आइए एक गोड आवाजामध्ये ॲडव्होकेट साई धावतो समालोचन पुढचं चालू ठेवतील. आधी का खुदे का खोकाल सुनाने केले सुपरली ज्याच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त अभ्यास आहे तो ॲडव्होकेट साईल धावतो समालोचन पुढचं सांगण्यासाठी 3 षटकामध्ये. साई. धन्यवाद सँडी सर. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. 3 षटकाखेर धावसंख्या 45. अर्थात सँडी सर तुम्ही प्रश्न केला होता येणाऱ्या 3 षटकामध्ये काय खेळ असेल. बघूया इथे मात्र उत्तर देतोय की कुठल्या रीतीने आम्ही खेळ करणार आहोत. अर्थात स्वागत केलं जाते षटकाराने. इट्स अ ह्यूज 6 बाय कौशल डीजे. भक्त येते गो भेटाया आई तुझ्या जगाटा सारी माने रक्त शिवराई. नक्की षटकाराने स्वागत केलं जाते आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये सँडी सर काय रणनीती आमची असेल या पहिल्या चेंडूवर मात्र इथं कौशल इथे दाखवून देतोय. बघूया धावसंख्या 51 म्हणजे इथं अर्धशतक गाठलं जाते तो कुमार इलेवन तुर्बे संघाचं. इथं खराब चेंडू म्हणेल, डाव्या इष्टीचा मारा होता. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकाराच्या दिशेने. खराब गोलंदाजी नक्कीच म्हणेल मी कोपरखिने 11 संघाकडून, कारण पहिल्या 3 षटकांची जरी आपण विश्लेषण करायचं झालं सँडी सर योग्य टप्प्यावर गोलंदाजी दिसून आली नव्हती, नियंत्रण नव्हतं गोलंदाजीवर. त्यामुळेच की काय या 3 षटकाखेर कारण भूषण सारखा फलंदाज पॅव्हलियनमध्ये असताना त्यानंतर नमित सारखा मोरा पॅव्हलियनमध्ये असताना 45+ धावसंख्या लागल्या गेल्या होत्या. बघूया खेळपट्टीवर 2 खेळाडू विकी आणि कौशल असे 2 मातब्बर असे खेळाडू आहेत. इथं महत्त्वाची भूमिका अर्थात अनुभव विकीची इथं भूमिका महत्त्वाची असेल. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र सुरेख फटका, चेंडू बराच वेळ हायमध्ये आणि सुरेख झेल पकडतोय स्वप्नील. सुरेख झेल पकडतोय. आजच्या दिवसातील एक सर्वोत्तम झेल नक्कीच त्याला संबोधलं जाईल. हादरा बसतोय. कौशल बॅक टू पॅव्हलियन. हॅलो हॅलो. इथं हादरा बसतोय. कौशल्य इथे मात्र सुरेख फटकेबाजी करत होता, परंतु वाघाच्या तोंडाला रक्त लागलं गेलं होतं, परंतु त्याची शिकार मात्र केली जाते ते कोपरखिने 11 संघाकडून. गोलंदाज अजय त्याला 7 लाभली होती. ती स्वप्नील सारखा एक मातब्बर आणि चाणाक्ष असा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. त्याची जागा भरून काढतोय नवीन फलंदाज येतोय ऋषी काटे. अर्थात हे नवोदित जे काही खेळाडू आहेत अर्थात हे जडणघडण मध्ये एक महत्त्वाची भूमिका सँडी सर भूषण याची म्हणावी लागेल, कारण ज्या रीतीने त्याने खेळाडू घडवलेत नमित असेल, रोनित असेल, नंतर हा येणारा ऋषी विकी, भूषण पाटील अशा या अनुभवी खेळाडूंनी हे खेळाडू अक्षरशः जसं आपण म्हटलं जातं की मडक्याला आपण वलन दिलं जातं अगदी तसंच काहीतरी या खेळाडूं मागे महत्त्वाची भूमिका या दिग्गज खेळाडूंची राहिली गेली. बघूया विकी एक नामवंत अष्टपैलू खेळाडू इथं स्ट्राईकवर. इथे मात्र बॅटची कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. नक्कीच विकी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका खूप महत्त्वाची असेल, कारण अनेक विक्रम या विकीच्या गोलंदाजी क्षेत्रामध्ये राहिले गेलेत. मग ते
दिगोडे संघाविरुद्ध टाकलेलं मेडन ओव्हर असेल, त्यानंतर वाकलांसारख्या मातब्बर संघाविरुद्ध घेतलेली हॅट्रिक असेल, अशा या विकेटची भूमिका दुसऱ्या डावात सँडी सर खूप महत्त्वाची ठरू शकते. बघूया इथे मात्र स्ट्राईकवर येतोय ऋषी. 5वा चेंडू असेल या षटकातील गोलंदाज अजय याचा. 6 षटकांची ही लढत आपण पाहतो. पहिला डाव आपल्या समोर रंगतोय. पुढचा चेंडू अजय टू ऋषी. इथं मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता. एका जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे अपयशी ठरतोय इथं ऋषी. एक निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या रोखून धावसंख्या 56, अब तक 56. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज अजय. पुढचा चेंडू बघूया पुन्हा एकदा अजय. डावखोर याचा हा मारा. इथे मात्र त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण तो लाजवाबाचं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र धावबाद होतोय, परंतु नो बॉलचा जरूर तिथे इशारा होता, परंतु नो बॉलवर फलंदाज जर बाद कुठल्या निर्णयाने होत असतो तर ते असतं धावबाद, आणि त्याच निर्णयाचा इथं बली पडतो इथं फलंदाज ऋषी काटे. बॅक टू पॅव्हिलियन. चौथ्या षटकातील मला तर अजूनही एक चेंडू असेल, कारण शेवटचा चेंडू होता त्यावेळी अर्थात पॉपिंग क्रीजचा इथं नो बॉल इथं घोषित केला होता. अर्थात सर्व खेळाडूंसाठी एक सूचना आम्ही देतोय. आम्ही नक्कीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे नियमावली एक केली होती. फ्री हिटचा चेंडू असेल या चौथ्या षटकानंतर तो नियम नक्कीच त्यामध्ये काय बदल केला जातोय तो नक्कीच सांगतोय. पुढचा चेंडू बघूया शेवटचा चेंडू असेल, अर्थात फ्री हिटचा हा चेंडू असेल. बघूया कुठल्या रीतीने खेळ होतोय. सुवर्ण संधी जरूर असेल. इथं मात्र सुरेख चेंडू, परंतु इथे पुन्हा एकदा संधी होती. जोरदार अपील होती, परंतु फ्री हिटवर तुम्ही अपील करत होता. अर्थात इथं नाबाद ठरवला जातोय. चौथ्या षटकाची समाप्ती. चौथ्या षटकाखेर कुमार 11 संघ फलंदाजी करताना 57 गडी बाद 5 गडी बाद 57, 57 लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. विनंती करेल कर्णधार अजिंक्य याला आपला संघ कृपया खेळपट्टीवर तुम्ही येऊ नका. धन्यवाद डीजे. तसेच मी एक नियम सांगत होतो. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही क्लोज किपिंगचा जो नियम सांगितला होता त्याच्यामध्ये बदल केला जातोय, कारण आम्ही MCA पॅनलचे पंच आहेत. आम्ही मगाशी नक्कीच 2 कर्णधार आणि MCA पॅनल त्यांनी नक्कीच काही सूचना केल्या की हा नियम क्रिकेटच्या नियमामध्ये अस्तित्वात नाही आहे, म्हणून जे ICCचे जे नियम आहेत तेच आम्ही फॉलो करणार आहोत. म्हणजेच जो आपण क्लोज किपिंगचा जो नियम आम्ही सांगितला होता की चेंडू पकडल्यानंतर धाव काढू नका, हा जो नियम होता याच्यामध्ये बदल केला जातोय. अर्थात ICCचे जे नियम आहेत त्याची इथं अंमलबजावणी केली जाईल. हे सर्व खेळाडूंनी सर्व संघनायकांनी त्या सूचनेचं पालन करायचं आहे. धन्यवाद. हॅलो. इथे मात्र सुरेख चेंडू फटकावला जातोय. जोर असा फटका मिडविकेटच्या दिशेने. फुलटॉस चेंडू आता सुवर्ण संधी होती आणि त्याच्या उखाळच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. धावसंख्या पोचली जाते 61च्या घरात. पुढील सामना असेल प्रमोद 11 घनसोली वर्सेस युग दबंग कोपरखेने. दोन्ही संघाच्या संघानेकांना सूचना असेल शेवटचं षटक म्हणजे 6वं षटक संपण्यापूर्वी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
पुढचा चेंडू आहान याचा सुरेख फटका. वॉट अ शॉट. क्रिकेटची नजाकत, क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटचं नक्कीच एक कल्पकता पाहायला भेटली होती या फटक्यामध्ये. का मला नवी मुंबईतील अष्टपैलू खेळाडू म्हणून गणलं जातं, का मला रायगडमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून मला गणलं जातं, याचं प्रात्यक्षिक या फटक्यावर दिसून आलं होतं. सँडी सर काय म्हणाल या फटक्याबद्दल? आकर्षक फटका होता. क्रिकेटचा एक सन्मानाचा फटका, अतिशय जबरदस्त, त्याच्यात नजाकत होते. लवली शॉट, जेवढं तारीफ करायला लागेल तेवढे शब्द अपुरे करते. व्हॉट अ लवली शॉट बाय विकी, अतिशय देखणा फटका. पुढचा चेंडू बघूया. इथे मात्र एकदम सहजरित्या पूर्ण करते. थोडीशी इथं मिसफील होते. दुसरी धाव पूर्ण होती काही ना. सुरेख फेकी जरूर होती, परंतु आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचतोय विकी. धावसंख्या 67च्या घरात पोहोचली जाते. अजूनही येणाऱ्या पहिल्या डावातील 9 चेंडू असतील आणि या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. म्हणजे 4 षटक 3 चेंडू पूर्ण. धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 67. 67 लॉस ऑफ 5 विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र सुरेखा पॅडल स्वीप म्हणावं लागेल. तिथे फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. तितकीच सुरक्षित अशी फेकी, सुरेख फेकी क्षेत्ररक्षकाकडून. पुढचा चेंडू बघूया पुन्हा एकदा. इथे मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय पंच आशिष सालुंके सर यांच्याकडून. अर्थात क्रिकेटमध्ये नियम क्रमांक 22चा इथं अवलंब केला जातोय. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आहात याचा डावखोरे हाताचा मारा आपण पाहतोय. सुरेख अशी बॉलिंग ॲक्शन आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला जातोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय. त्या दरम्यान अजिंक्यचं सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख फेकी होती आणि बाद ठरला जातोय. फलंदाज हेमंत इथे मात्र बाद होतोय. त्याची इनिंग मात्र इथे संपली जाते. सहावा गडी बाद होतोय. 70 या धावसंख्येवर 6वा गडी बाद होतोय. आपण या पहिल्या डावाचं जर विश्लेषण करायचं झाल्यास आतापर्यंतच्या पहिल्या डावातील पहिला गडी 13 धावसंख्येवर बाद झाला. दुसरा गडी 34 धावसंख्येवर बाद झाला. तिसरा गडी 40 धावसंख्येवर बाद झाला. चौथा गडी 55 धावसंख्येवर बाद झाला. पाचवा गडी 57 धावसंख्येवर बाद झाला आणि 6वा गडी आत्ता आपण पाहिला तो 70 धावसंख्येवर बाद झाला. नवीन फलंदाज येतोय समीर. 5वं षटक प्रगतीपथावर. 5 चेंडू पूर्ण झालेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. बघूया. हो इथे मात्र सुरेख फटका आणि इथे मात्र झेल पकडला जातोय गोलंदाज कवल याच्याकडून. गडी बाद होतोय. समीर कुठले खातं न खोलता इथं बाद होतोय. नक्कीच इथं गडी बाद होत आहेत. 7 धावसंख्या धावफलकावर 70 लॉस ऑफ 7 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. दरम्यान टाईम लिमिट सांगतो आपण. 6 षटकासाठी आम्ही नियमामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 30 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. अर्थात राहुल इथं खेळपट्ट्यावर येतो फलंदाजीसाठी. एक नवतरुण खेळाडू आणि त्यानंतर अनुभव अशी एक जुगलबंदी या शेवटच्या षटकात असेल. कारण विकीसारखा मोरा खेळपट्ट्यावर इथे खेळताना दिसेल. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करतोय आणि खऱ्या अर्थाने अष्टपैलू खेळाडू. आणि सँडी सर 6 षटकाचे सामने आपण का खेळवले जातो याचं एक मुख्य कारण असतं. कारण ज्यावेळी 6 षटकाचे सामने असतात गोलंदाजांना समान संधी असते, फलंदाजांना समान संधी आणि ज्यावेळी अशा नवख्या खेळाडूंना सुद्धा इथं खेळण्याची संधी मात्र बऱ्याच वेळेला लाभत असते. बघूया गोलंदाज येतोय अजय.
वैयक्तिक दुसरं. इथे मात्र टायमिंग जरूर चुकले गेले. बघूया, एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. त्या दरम्यान अजिंक्यचं सुरेख असं क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, परंतु त्या दरम्यान 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 72च्या घरात. बघूया येणाऱ्या 5 चेंडू असतील. पहिल्या डावातील हे 5 चेंडू बघूया कुठल्या रीतीने निर्णायक ठरतात. अजय वैयक्तिक दुसरं षटक इथं टाकतोय. सांघिक शेवटचं षटक, पहिल्या डावातील पहिल्या अंकातील हे शेवटचं षटक. बघूया अजय टू विकी. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अपयशी ठरतोय. सुरेख यष्टीरक्षक, तितकंच यष्टीरक्षकाचं आपण पाहायला भेटलं. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय टू विकी. डावखरे हाताचा मार आहे. हो, सुरेख फटका, सुरेख असं टायमिंग. षटकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. इट्स अ ह्यूज 6 बाय विकी पाटील. सागरी फिरतीची दौलत न्यारी पर मसली हाय तू सोन्यावानी. बेभान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी. फिरकाची नौका धावसंख्या पोहोचली जाते 78 धावसंख्या धावपलकावर. येणारे अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. विकी वैयक्तिक 21 धावसंख्येवर खेळी सजवतोय. जसा उल्लेख केला होता की विकीची महत्त्वाची भूमिका असेल आणि त्या भूमिकेला न्याय देताना आतापर्यंत दिसतोय इथं विकी. बघूया विकी पुन्हा एकदा फलंदाजी करताना दिसेल. सामोरं जाईल अजयच्या गोलंदाजीला. अजय डावखरे हाताचा गोलंदाज. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. थोडंसं मिस टायमिंग. एक धाव सहजरित्या पूर्ण. त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते की नाही आणि इथे मात्र बाद होते. सुरेख क्षेत्ररक्षक गौरव याच्या माध्यमातून. मुंबईच्या किनारी फिरलो इश्काची नौका दर्यावरी. मुंबईच्या किनारी फिरलो इश्काची नौका दर्यावरी. मुंबईच्या किनारी फिरलो इश्काची नौका दर्यावरी. मुंबईच्या किनारी. इथं 1900 धावसंख्येवर गडी बाद होते विकी. सुरेख खेळी आपल्या संघासाठी जरूर केली. येणारे चेंडू असतील 2. पहिल्या डावातील हे 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज येतोय जयेश. हे नवतरुण खेळाडू येणाऱ्या कुमार 11 संघाचं भविष्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण ज्या संघात भूषण सारखा खेळाडू, विकी सारखा खेळाडू, रवी सारखा खेळाडू, पंकज सारखा खेळाडू ज्या गावातून क्रिकेट खेळतात, अर्थात या खेळाडूंना मार्गदर्शन ज्या रीतीने लाभलं जाईल आणि या खेळाडूंनी त्या संधीचं सोनं केलं तर हे खेळाडू येणाऱ्या काळात नक्कीच तुर्भे गावाचं परंपरा महान क्रिकेटपटूंची हे चालू ठेवणार आहेत. बघूया हे 2 खेळाडू राहुल आणि जयेश. बघूया तुर्भे क्रिकेटचं खऱ्या अर्थाने भविष्य. बघूया 2 खेळाडू कुठल्या रीतीने इथे खेळ करतायत. पुढचा चेंडू इथे मात्र त्रिफलाचित होतोय. डावी यष्टी इथं उखडली जाते. 1900 धावसंख्येवर गडी बाद होते आणि शेवटची जोडी मैदानात असेल. सन्माननीय दत्ता साष्टे सर इथे उपस्थित. अर्थात म्हापे 40+ क्रिकेट संघाचे खेळाडू तसेच 7292 रायडर संघाचे सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून अग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये संघ नेहमीच खरेदी केला जातो. अशा या व्यक्तिमत्वाचं हार्दिक स्वागत. शेवटची जोडी मैदानात अनुराग आणि राहुल. बघूया शेवटची जोडी आणि शेवटचा चेंडू आणि शेवटचं षटक. बघूया या शेवटच्या चेंडूवर कुठला खेळ होतोय. 79 धावसंख्या धावपलकावर लगावल्या गेल्यात. ज्या रीतीने सुरुवात केली होती भूषणने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता. बघूया शेवटच्या चेंडूवर काय खेळ होतोय. बघूया गोलंदाज अजय मात्र इथं धारदार गोलंदाजी करताना दिसतोय. अनुराग इथं स्टेप आउट कर. हो, व्हॉट अ शॉट. सुरेख फटका. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, परंतु या फटक्याने मात्र मन जिंकण्याचे काम जरूर केले. जरी
पहिला डाव संपुष्टात होते, सर्वकडे बाद होते कुमार 11 संघाचे, परंतु हा फटका जो होता अनुराग याचा तो मात्र येणाऱ्या काळात एक धोकादायक फलंदाज ठरू शकतो, हे मात्र डिसाईड नक्कीच होईल. बघूया पहिला डाव संपुष्टात होतोय. पहिल्या डावाखेर धावसंख्या 79 आणि 80 धावसंख्येचं लक्ष असेल ते कोपरखैरणे 11 संघासमोर. तसेच विनंती करेल प्रमोद 11 घनसोली संघाचा कर्णधार तसेच युग दबंग संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचं आहे, नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचं आहे. आम्ही सूचना दिल्या होत्या नियमामध्ये की पहिला डाव संपुष्टात येण्यापूर्वी आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, अन्यथा पेनल्टीसाठी आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. विनंती करेल घनसोली प्रमोद 11 घनसोली संघाचा कर्णधार आणि युग दबंग संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचं आहे. सामना बरोबरी सुटल्यास अर्थात विकेटवर निर्णय देण्यात येईल. विकेटही बरोबरी सुटल्यास नाणेफेक जिंकणारा संघ हा विजेता संघ म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच जसा दुसरा डाव आपल्या समोर असेल, पुन्हा एकदा नवी मुंबईतील एक दिग्गज आवाज ज्या आवाजाने 25 वर्ष या क्रिकेटवर अधिराज्य केलं आणि अर्थात आम्हासारख्या समालोचकावर ज्यांनी मोहनी केली असे आमचे सर्वांचे गुरुवर्य आदरणीय सँडी सर आपल्या समोर असतील. थँक्यू व्हेरी मच साई, थँक्स, खूप खूप आभार तुझं. अशा प्रकारे 19 धावमध्ये संपूर्ण डाव गुंडाळला गेला. विकेट पडले गेले पण अंतराने, त्यामुळे धावसंख्या फायटिंग स्कोरच्या रूपाने लागले 79. सर्व गडी बाद 79 धावा. पहिला सामना आपण पाहतोय ध्रुवी 11 घनसोलीचे प्रमुख आयोजक गिरीश पाटील उर्फ बबलू यांचं आपल्या लाडके कन्यावरती एक प्रेम आणि तिचंच आज ध्रुवीचं वाढदिवस सेलिब्रेशन थाटामाटामध्ये साजरा केला केक कटिंग करून आणि सामन्याला सुरुवात झाली पहिला सामना खेळला गेला. पहिला डाव समाप्त झाला. बॅटिंगला आमंत्रण दिल्यानंतर नाणेफेकीचा कौल कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघाने जिंकून हे धूमधडाक्यामध्ये सुरुवात केली होती. पहिलं विकेट 13वर 30, दुसरं 34, तिसरं 40, पाचवं 55, 57वर आणि 6वं 70, 7वं 70, 8वं 79, 9वं 79. लगातार 3 विकेट 79वर गेल्यानंतर सामना मात्र आपल्या बाजूने मात्र झुकवण्याचा प्रयत्न पण 79 धावा निश्चित बरं दोन्ही संघाकडे, कारण 360चं मैदान अतिशय सुरेख असं मैदान, समुद्रकोणेने हलकीशी हवा आणि फ्लॅग मात्र निर्देशांमध्ये आणून देतोय कोणत्या दिशेने मात्र हवाचा ओघ आहे, कोणत्या दिशेने हवा चाललेली आहे त्यामध्ये स्पष्ट नजर येतो. आणि तो मागच्या शेवटचा चेंडूवर जो षटकार जवळजवळ झाला नव्हता झेल, तो विरुद्ध दिशेने गेला होता. अन्यथा वारा त्या दिशेला नसती तर कदाचित तो षटकार पाहायला मिळाला असता. सामन्याकडे बोलतोय आघाडीची जोडी येतोय कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघाकडून मयुरेश चंद्रकांत म्हात्रे आणि अजिंक्य गजानन पाटील असे 2 आघाडीवीर कोपरखैरणे 11 कोपरखैरणे मात्र येतील आरंभिक बल्लेबाज. 13 जवळजवळ 13पेक्षा थोडीशी किंचित 13.33च्या आसपास ही सरासरी असेल प्रति षटकामागे. 6 ओव्हरचे सामने अतिशय जबरदस्त दर्जाचा देखणी देदीप्यमान भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा ध्रुवी 11 घनसोलीच्या वतीनं अतिशय देखणं असं आयोजन. रुपेश पाटील YP 11 संघाचा कर्णधार, कृपया करून आपण व्यासपीठावर या. रुपेश पाटील YP 11 स्कीपर संघनायक. पुन्हा एकदा अंबाद दिले जाते प्रमोद 11 घनसोली वर्सेस युग दबंग कोपरखैरणे. आपण टॉस का बॉस या मंचावर नाणेफेक करून घेण्यासाठी यायचं आहे. स्ट्राईक एंडला जातोय स्वतः कर्णधार अजिंक्य पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला मयुरेश म्हात्रे. गोलंदाजा भार घेऊन येतो ज्याने पहिला चेंडू फेस केला. पहिला चेंडू मात्र या खणखणीत उद्घाटनाचा सामन्यात खणखणीत सुरुवात केली. स्पर्धेचे षटकार ठोकून लेट्स स्टार्ट टू गेम आशिष सालुंके आणि उदय राऊत असे नावाजलेले हे क्रिकेट जगतातील 2 पंच इशारा केला. सामन्याला सुरुवात होते. इनसाइड द सर्कल शॉट, थर्ड मॅन शॉट, फाइन लेग. पहिला चेंडू घेऊन भूषण पाटील राईट हँड और 2 विकेट टू. येस, सुरुवात चांगली होती. फटका पण थेट गेला होता
काऊ कॉर्नरचे येते सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जोपर्यंत फील्ड फेक केलं अतिशय खराब चेंडू फेक होती जोरदार आवाज दिली होती काय करतोस मित्रा चेंडू फेक तुझी थेट आली नव्हती खराब होती जेणेकरून दुसऱ्या वेळेला फेकशील तर विचार करून फेक थेट माझ्या हातात येणं गरजेचं आहे आणि त्या एक धाव मात्र जास्त आहे 2 धावसंख्येने कर्णधार खातं खोलतं एका कर्णधाराने षटकाराने खातं खोलतं एक कर्णधार 2 धावसंख्येने इथे गॅप मिळाले दॅट इज अ दन करेन अलाउन द कार्पेट 4 रन ब्युटिफुल शॉट स्कीपर अजिंक्य पाटील आदेश झनवन बांधलाय बंगला पुरा कोलीवार आज झंडला माझ्या नावान बांधलाय बंगला पुरा कोलीवार आज झंडला हिच्या नावानं बांधलाय बंगला पुरा कोलीवार आज झिंगला हिच्या नावानं बांधलाय बंगला आभार डीजे आदेश अपोलो गेट ड्राईव्ह केलं होतं गॅप काढली चकून गेलं होतं सिलिंग बीट आपलं 4 धावण्यासाठी दॅट इज अ लवली शॉट स्कीपर अजिंक्य पाटील 6 धावा बिनगडी बाद पुढला चेंडू इथे टाक गोड साऊंड पण थेट जाईल हातामध्ये ज्याने एक अप्रतिम इनिंग खेळली विकीने 22 धावांची तो चालू होता विकी पाटील वाईडिश लांगा म्हणून फील्ड करतोय आणखी एक धाव चेंडू मॅन्डेटे पावपाचे संपतात 80 धावसंख्येला उत्तर देताना कोपरखेडणे 11 कोपरखेडणे बिनगडी बाद 7 धावा तमाम प्रेक्षकांचं ध्रुवी 11 या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करू आणि जे जे इंडिया क्रिक या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट थेट पाहत आहेत यूट्यूबवर त्यांचंही आम्ही स्वागत ओ सुपर्ब शॉट यार ये आविष्कार ही क्रिकेटची नजाकत व्हॉट अ शॉट यार मयुरेश चंद्रकांत मात्रे 4 रन दादूरा गो आईची दादूरा गो पायाचे बरोबरी हे आईची दादूरा गो आईची दादूरा गो magnificent extra cover try मयुरेश ओ सुपर्ब डिलिव्हरी यार अपील केली जाते प्रश्न मात्र अम्मानने केलाय दाट फेटाळली याला म्हणता क्रिकेटचा आपला दांडगा अनुभव क्रिकेट चांगल्या विरुद्ध आम्ही का खेळतो खेळल्यानंतर असे चेंडू मी जो चौकार मारतो त्याला असं बीट करून जातो असं सांगणार चेंडू टाकलं होतं गुडलेवर चेंडू झपकन आणला होता इन कटार इज भूषण पाटील डॉट 5 चेंडू समाप्तीचे धावा लागले धाप 11 शेवटचा अखेरचा चेंडू इथे यावर करण्याचा प्रयत्न करू इच्छित होता परंतु चेंडू मात्र जातो दिशा इन इशारा केला हात फैलून खराब चेंडूचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल धावफलकामध्ये कोपरखेडणे 11 कोपरखेडच्या बिनगडी बाद 12 13.33 धावांची सरासरी पर ओव्हर टू विन दिस मॅच 80 धावांच्या या पाठलाग करताना ओ सुपर्ब स्टॉप यार रोनित अशोक पाटील मॅन ऑफ द शॉट एक्स्ट्रा कवा चौकार वाचवला धाव मात्र मिळाली फक्त एक पहिल्या षटकाची समाप्ती 13 धावा साईकडे बोलतोय साई 13 धावा लागल्या 13.33 आवश्यकता असताना सुरुवातीबद्दल काय असेल 13 धावा लागतात बिनगडी बाद नक्कीच सँडी सर एक समाधानकारक सुरुवात म्हणेल कारण कुठलाही गडी बाद झालेला नाही त्यामुळे एक आश्वासक सुरुवात जरूर म्हणता येईल कारण अजिंक्य आणि मयुरेश असे 2 हे खेळाडू जितका वेळ खेळपट्टीवर राहतील तितका वेळ ते धोकादायक ठरू शकतात म्हणून यांचे विकेट जितके शाबूत राहिले खऱ्या अर्थाने म्हणेल की पहिल्या ओव्हरमध्ये कोपरखेडणे युलन संघ इथे फ्रंटपटवर आहे थँक्स हे क्रिकेटचा अभ्यास परफेक्टली कमेंट गिवन टू ॲडव्होकेट साईदास पाटील कारण त्यांचं म्हणणं आहे विकेट एकी नाही गेली 13 धावा दमदार सुरुवात फक्त बियॉन्ड .33 आणि ती कधी पूर्ण कली जाऊ शकते कारण विकेट पडल्या नाही अजूनही गौरव बडदेसारखा एक घातक तंत्रशुद्ध ज्याचा भक्कम आहे त्याच्यानंतर स्वप्नील पाटील असं धुरंधर 51 सरच मोठी फळी आहे त्यामुळे विकेट सुरुवाती दमदार आहे 13 धावा बिनगडी बाद 80 धावसंख्येला पहिले मॅन्डेटे पॉलच्या षटकाच्या समाप्तीनंतर ध्रुवी 11 आयोजित दर्जेदार देखणी स्पर्धा पुन्हा एकदा आवाज देतोय प्रमोद 11 गंसोली आणि युग दबंग कोपरखेडणे आपण टॉस का बॉस करून घेण्यासाठी नाणेफेकच्या मंचावर या गोलंदाज होतं कुमार 11 कुमार कडून अनुराग हलकीसी हवा ही खासियत आहे मैदानाची अतिशय देखणं दर्जेदार यासाठी खूप मेहनत गेले तमाम घनसोलीच्या सर्व ग्रामस्थ 40+ आणि त्याला दिलेले 9 तोराने एक योग्य साथ त्यामुळे मैदान मात्र अतिशय देखणं दर्जेदार आणि सन्मानीचं मैदान गणलं जातं कोपरखेडणे सोडला त्याच्यानंतर स्वर्गीय गणपतसेठ तांडेल रामलीला मैदान असे मैदान आहेत आणि शिवतीर्थ वाशी गाव हे पण 360चे मैदान तुम्हाला दिसतील गोलंदाज दुरून खेळण्याचा प्रयत्न परंतु खूपच बाहेर होता पंचांच्या इशारा केला खराब चेंडूचा दिशा चेंडूने सुरुवात केली मॅन्डेटे पावच्या दुसऱ्या आणि पहिल्या षटकानं अनुराग
खराब चेंडू घोषित केला, 1 धाव वाढली जाईल 14वर. लक्ष्य 80 धावांचं. आपण पाहतो अतिशय दर्जेदार देखणी दीप्यमान भव्य दिव्य स्पर्धा ध्रुवी 11 घनसोली. त्यामध्ये आजचा पहिला सामना पाहतोय 80 धावांचा टार्गेट ला पाठलाग करताना कोपरखेडणे 11 कोपरखेडणे कुमार 11 तुर्बेच्या. गोलंदाज अनुराग, राईट आर्म उर्द विकेट टू मयुरेश. फटका वळवलाय. येस, चान्स फॉर द बाउंड्री. डेफिनेटली कवटाळून गेला, चुंबन घेत चेंडू सीमा पार. 4 धावा. आदेश. तुझे दर्शनाला येईल जाईल गो भक्त थांबलाय आडोशाला. तुझे दर्शनाला येईल जाईल गो भक्त थांबलाय आडोशाला. टिम टिम पाणी परते गार गार वारा फिरते. आदेश किशन मात्रे हे डीजे ऑपरेटर मॅन फ्रॉम कोपरखेडणे. सुमधूर गीत ज्याच्या माध्यमातून वाजवलं गेलं. सामन्याकडे बॅक टू द ग्राउंड मध्ये जाणारा तोपर्यंत धावा लागल्यात 18 बिन गडी बाद. पुन्हा एकदा आव्हान दिलं जातं प्रमोद 11 घनसोली आणि युग दम 5 मिनिटे दिले जातील, अन्यथा पेनल्टीच्या सामोरे जायला लागेल याची दक्षता घ्या. 6 ओव्हर प्रत्येक सामना खेळण्याचा आमना माणस आहे हे आम्ही निश्चय केलंय. त्यामध्ये तुमचं सहकार्याची वेळेचं बंधन असेल. 5 मिनिटं वाट पाहिली जाईल, त्यानंतर जो कर्णधार येणार नाही त्याला मात्र पॅनल्टीच्या रूपाने मात्र दंड आकारण्यात येईल. राईट हँड ओव्हर द विकेट. शॉर्ट टर्म पूल केलं, टायमिंग फसलं आणि रोनित सारखा दर्जेदार अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक ऋषी काटे इज मॅन ऑफ द. किती अंतर कापलं, अचूक झेल आणि परतवलं मात्र तंबूच्या दिशेला. मयुरेश चंद्रकांत मात्रे इन गॉन इन पवेलियन. पहिला हादरा कोपरखेडणे 11 संघाला 18वर. एक विराई माझी सत्वाची माऊली गो. एक विराई माझी सत्वाची माऊली गो. आई कार्याची डोंगरान जाऊन बैसली गो. आई कार्याची डोंगरान जाऊन बैसली गो. भक्त जनी तन नवसाला पावली गो. भक्त जनी तन नवसाला पावली गो. आई कार्याची डोंगरान जाऊन बैसली गो. आई कार्याची डोंगरान जाऊन बैसली गो. तर व्हेरी डेंजरस मॅन कवलजीत सिंग रेंदवा अतिशय जबरदस्त फॉर्म आहे. 2-3 स्पर्धेमध्ये बॅट पॅच मधून जात होता. नॅचरल डावाला खेळायला सुरुवात केली आणि तो लयमध्ये आला. श्रीकृष्ण दिवा यांचं होतं सुवर्ण महोत्सवी जे क्रिकेटच्या सामन्यामध्ये, त्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये धडाकेबाज फलंदाजी केली आणि आपला कारकिर्दीतला जो फॉर्म हरवून बसवला तो हा हरवणारा फॉर्म त्याने परत मिळवला. त्या स्पर्धेदरम्यान बॅट तळपली तर सामना हिसकावून घेतो कोणत्याही क्षणीमध्ये, ही ख्याती आहे कवलजीत सिंग रेंदवा. 1 गडी बाद 18. दुसरं षटक चालू असताना कोपरखेडणे 11 अनुराग येतो. पुढला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट टू अजिंक्य पाटील. येस, फाइंड द गॅप, परंतु चांगला दर्जेदार पुन्हा एकदा ऋषी काटे येतो ज्याने अतिशय देखणा झेल टिपला. धावळा त्याच्यानं चेंडू खाली आला, अचूक झेल टिपला, पहिला हादरा दिला. झेल घेऊन कोपरखेडणे 11 कोपरखेडणे संघाला 1 धाव वाढते फटक्यावर. 1 धाव मिळते कर्णधार अजिंक्यला. 19 धावा लागतात 2 षटकाच्या दरम्यान. 1 गडी बाद 19. 80 धावांचा पाठलाग. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू उर्वरित असेल. मग धावसंख्येचा पाठलाग झाला. विकेट मात्र जर सांभाळून खेळले संयुक्तरित्या छोट्या छोट्या भागीदारी जुळल्या तर 80 धावा इज नॉट इम्पॉसिबल, इज पॉसिबल. राइट हैंड और द विकेट. ओ ग्रेट शॉट यार, व्हाट अ नजाकत, व्हाट अ ब्यूटी ऑफ द क्रिकेट. फॅन्टास्टिक लॉफ्ट ऑफ द एक्स्ट्रा कव्हर. ही नजाकत जो सूर त्याने हरवला गवसला आणि पहिल्याच फटक्यावर दाखवून दिलाय, आय एम कम बॅक माय गोल्डन फॉर्म. 4 रन डीजे. आपल्याला अखेरची आवाज दिली जाते कारण प्रमोद 11 घनसोली संघाचा निखिल सूर्यकांत मडवी उपस्थित आहे व्यासपीठावर. युग दबंग याच्यानंतर आवाज दिला जाणार नाही, फक्त धावा आपल्या पेनल्टीच्या रूपावर दंड आकारला जाईल याची दक्षता घ्या. 4. व्हॉट अ क्लास ऑफ द क्रिकेट. ब्युटिफुल. बॅटची लिप पाण्यासारखी होती. जागेवर थांबला, चेंडूला ओळखलं त्वरित आणि चौकारांमध्ये ज्याप्रमाणे 28-24 वेळा दरम्यान खातं खोललं वीरेंद्र सेहवागनं, त्या पहिल्या चेंडूवर खातं खोललं कवलजीत सिंग रेंदवानं. लवली शॉट. धावसंख्या 23. सुरेख दर्जादार देखणं आयोजन पावतं ध्रुवी 11 मित्रमंडळ आयोजित. प्रमुख आयोजक गिरीश पाटील
उर्फ बबलू यांची लाडकी कन्या आणि त्याचा वाढदिवस या अनुषंगाने धूमधडाक्यामध्ये स्पर्धेचा संपन्न झाला. नागपूरचे मोठे उद्योजक सारंग सेठ राऊत त्यांच्या समवेत करावाचे उद्योजक रवी सेठ भोईर यांच्या शुभ हस्ते येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. राईट हँड ओर द विकेट ये सकून गेला. लॉक लेगला चौकार दणदण करीत 2 सलग चौकार. ओळख चटकन पडकतो. ओळख जी चेंडूची आहे पूर्ण ग्रीप बघतो. ग्रीप बघितलं थांबतो. थांबल्यानंतर मात्र काय चीट करून गेलता. लॉंग लेग फाईन लेगने दिशा चिरून 4 रन बॅक टू बाउंड्री. सेट ऑन द फायर कवलजीत सिंग रंधवा. येस डीजे. माझी बसली तेलवना तो आई माझी बसली तेलवना आई माझी बसली तेलवना तो एक वीरा बसली तेलवना. या षटकानंतर मला टॉस का बॉस म्हणजे एक देखना चेहरा आणि गोड आवाज विघ्नेश मडवीची. टॉस का बॉस दोन्ही करण्यात उपस्थित हार्दिक स्वागत आहे. शेवटचा चेंडू धावा लागतात या क्षणी. धावपळकावर 27 वर. अनुराग ओ ग्रेट यार. या फॉर्म आला ना असा करतो. बेम 2 चौकार आणि षटकार. व्हॉट अ कम बॅक कवलजीत सिंग. 4-4-6 सेट ऑन द फायर. 2 षटकार संपल्या. 33 एक गडी बाद. जाऊया दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीच्या कौलाकडे. नाणेफेक घेण्यासाठी असतील कॉमेंटेटर आणि गोड आवाज विघ्नेशी. प्रमोद 11 घनसोली युग दबंग. ओटू विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच. तर आपण पाहतोय द्रुही 11 मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि गिरीश पाटील बबलू यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. तर टॉस का बॉस या मंचावर मी आमंत्रित करतोय 2 संघांना. प्रमोद 11 घणसोली वर्सेस युग दबंग कोपर खेळणे या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातले 2 दिग्गज संघ आमने सामने खेळतील. त्याचबरोबर आपण पाहू शकाल आपले सर्वांचे लाडके किसन म्हात्रे सर एक क्रिकेटचे चाहते. त्याचबरोबर घणसोली 11 घणसोली संघाचे व्यवस्थापक देखील आहेत. क्रिकेटचे असणारं प्रेम सातत्याने त्यांच्या माध्यमातून दिसलं गेलं आहे. निखिल मडवी आणि त्याचबरोबर विशाल युग दबंग संघाचा कर्णधार आहे. टास्क केला जाईल. हेड इज कॉल. हेड. प्रमोद 11 संघ नाणेफेक जिंकलाय. निखिल काँग्रेट्स. एक मोठी मॅच आहे. भव्य दिव्य आयोजन आहे. काय म्हणशील युग दबंग कोपरखेडणे संघाचा विचार केला तर मातब्बर संघ आहे. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. चांगली गोलंदाजी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. त्याचबरोबर तुमचा संघ देखील तितकाच मातब्बर आहे. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? टॉस जिंकून आम्ही क्षेत्ररक्षण करणार. पहिला आयोजन तर खूप चांगलं आहे आणि बॉलिंग करताना आम्ही त्यांना 60 ते 70 मध्ये थांबवायचा प्रयत्न करू 6 ओव्हरला. विशाल, कारण की मॅच सुरू आहे, वेळ कमी आहे. विशाल चांगला परफॉर्मन्स युग दबंग कोपरखेडणे संघ सध्याच्या घडीला करतोय. घणसोली 11 घणसोली प्रमोद 11 संघ खेळतोय. तर एक मोठा संघ आहे. त्या संघासमोर खेळताना प्रथम फलंदाजी करताय. तर कुठलाही टार्गेट हे सेफ टार्गेट मानलं जात नाही क्रिकेटमध्ये. पण तू काय म्हणशील किती टार्गेट सेट करावं लागेल तुला या मॅचमध्ये या प्रमोद 11 घणसोली संघाविरुद्ध खेळताना? टार्गेट मिनिमम 70-80चं टार्गेट ठेवेल आम्ही. कारण घणसोली संघ हा बलाढ्य संघ आहे. निखिल बी फॉर्मला आहे. लतिकेश बी फॉर्मला आहे. विशाल मडवी पण फॉर्मला आहेत. 70-80 टार्गेट आम्ही कम्पिटिशन ठेवू शकतो. विशाल, जाता जाता एकच सांगेन की टॉस झालोय, प्रथम फलंदाजी करतात. तर हे भव्य दिव्य आयोजन आणि 40+ मैदानावर जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली पिच, चांगलं मैदान आणि चांगलं आयोजन आहे. या आयोजनाबद्दल काय म्हणशील? खरंच उत्कृष्ट आयोजन. मी तर प्रथम बबलूदादा पाटील यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला खेळायची संधी दिली. इथे आयोजन तर एक नंबरच असते. इथे दरवर्षी तर बघत असतो. यस, विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच किसन म्हात्रे सर, तुम्ही आलात. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्स विघ्नेश, थँक्यू व्हेरी मच. 33 धावा. विकेटचं पतन झालं. दुसरं कर्णधार परतला. लेफ्ट हँड सीधे उंगली से अगर घी निकलती है उतरडी करने के इस समय कोई आवश्यकता नहीं थी. शपल होऊन आलो होतो आणि जो घात केला होता हा फटका लागला तर आबाद आणि चुकला तर बर्बाद करून जातो असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं क्रिकेट वर्तुळामध्ये. चुकून गेला. मोठ्या अर्थाने एक्स्ट्रा डाव त्याने पाहिला होता. नजाक होते. डोळ्यांचे पारणे फिरले आणि कुठली मात्र याच्यामध्ये चूक करून गेला होता. कारण पंच केला असता तरी चेंडू मात्र सरळ सीमेरेषा गाठू शकला असता. याच्यामध्ये काय असतं, जी गरमी येते गरमी मात्र कमी होते. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट.
लवली बॉल टप्पा पडल्यानंतर खरं कौतुक करायला त्यांना हलकासा कट केला होता शॉट थर्ड मॅनच्या ठिकाणी. एक धाव मिळून दिलेल्या फटक्यावर धावा पुढे सरकते 34 वर. चांगली गोलंदाजी बॅकअप करून दिलं या गोलंदाजांना. यावेळेला कुमार 11 संघाला जयेशनं 3 चेंडू टाकले, 1 विकेट करण्याची त्यांनी मिळवली आपल्या खात्यात आणि त्यासाठी फक्त 1 धाव खर्च केली. सुरेख अशी गोलंदाजी टिचून नियंत्रण ठेवले दिशेवर आणि नॅचरल आउट स्विंग लेग ब्रेक मात्र त्याला दिलेला आहे देवाची देणगीचा चांगला उपयोग करताना गोलंदाज जयेश. लेफ्ट हँड उर्द विकेट. बॅकफुटवर गेले, टायमिंग करू शकला नाही. एक सुरेख गोलंदाजी टप्प्यावर रनिंग बिटवीन द सुरेख घेतले. जोपर्यंत चेंडू आपल्या दिशेने येईल असं वाटलं, अजूनही मध्ये रफ्तारमध्ये गतीमध्ये वाढ केली. जीवाच्या अखंडाने धावला होता हा गौरव बडदे. खातं खोललं आपलं 1 धावेने. संघ पोचते 80 धावसंख्येला उत्तर देताना 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तिसऱ्या ओव्हर षटक चालू असताना 35 लॉस ऑफ 2 विकेट. नाव कवलजीत सिंग रंधवा ज्याने सलग 2 चौकार 1 षटकार ठोकले मागच्या ओव्हरमध्ये. तो फेस करेल पुढच्या चेंडूला जयेशच्या. एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट फाईन लेग आहे आणि जो बॅकवर्ड स्वीपर पॉइंटला कौशलला त्याला हटवलं गेलं. त्याला इनसाइड द सर्कल शॉट एक्स्ट्रा कव्हरला तैनात आणि जो डीप कव्हरला होता त्याला बरोबर स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्वीपर कव्हर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट फुल टॉस दिली स्टेट टॉप द ग्राउंड. दणदणीत चेंडू जाईल परंतु ऋषी काटे सारखा सुरेख क्षेत्ररक्षण ज्याने एक झेल पहिला टिपला. अतिशय देखणं दर्जेदार क्षेत्ररक्षण. वा बाय वा, ला जवाब क्षेत्ररक्षण ऋषी काटे. धावा वाचवले 3-2 धावा सहज मिळू शकल्या असता. जसं अडवलं त्या दिशेने मध्ये वेळ न घेता फेकलं होता. ही नजाकत असे दर्जेदार अव्वल क्षेत्ररक्षणाची. सुरेख क्षेत्ररक्षक करताना ऋषी काटे. धावा मिळतील 1 संघाची धावसंख्या पुढे सरते 36 वर. लेफ्ट हँड उर्द विकेट. बॅट पुढे केल्या, पंच केल्या, मोठी गॅप आहे परंतु दरम्यान मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या वेळेला. कारण डीप कव्हरला होता, येतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. फक्त 2 धाव मिळतील फटक्यावर गौरव बडदेला. 3 षटकाची इथे समाप्ती होते. 3 षटकानंतर धावा लागतायत. 80 धावसंख्येचा पाठलाग करताना कोपरखंडे 11 कोपरखंडेच्या 38 धावा. तर कुठेतरी मात्र हे षटक अतिशय संजीवनी देणार ठरतं कारण 2 षटकामध्ये तब्बल 33 धावा आल्या होत्या. विकेट मिळवली कर्णधाराची जयेशनं आणि धावाही मात्र या 5 धावा दिल्या. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावा म्हणजे जी 13 धावांची सरासरी किंचितशी पुढे होती ती येते 14 वर. 14च्या सरासरी मात्र बरोबर धावा काढायला लागतील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. काय घडेल काय बिघडेल एक सांगण्यासाठी एक अभ्यासू समालोचक ॲडव्होकेट साई पाटील असतील हे धावतं समालोचन करण्यासाठी. आइए ॲडव्होकेट धन्यवाद पाटील. तीन षटकाची इथे समाप्ती होते. 80 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना कोपरखिंड युनियन संघ इथे 2 गडी बाद 38 धावसंख्या म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 42 धावसंख्येची आवश्यकता असेल. 42 रन्स रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज. बघूया भूषण पाटील वैयक्तिक दुसरं. इथे मात्र बुद्धिमत्तेचा नक्कीच वापर केला गेला होता. भूषण याच्याकडून जसं स्टॅन्स बदलला गेला होता. बघूया पंचांचा निर्णय काय असेल. काहीतरी घडलंय नक्कीच कारण इथून नक्कीच इथं फलंदाज इथं अर्थात नाबाद ठरवलं जातोय. बघूया भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी करताना जर पहिला चेंडू थोडासा दिशाहीन जरूर झाला होता. जे भूषणला अपेक्षित होतं ते जरूर झालं नव्हतं. बघूया पुन्हा एकदा भूषण तो
हो सुरेख चेंडू, तीच दिशा होते. आता मात्र चेंडू नियंत्रणामध्ये होता आणि इथे गडी बाद होतोय. एक मोठा अडथळा कवलजित रंधवा इथे बाद होतोय. जो अडथळा होता खऱ्या अर्थाने तुर्बे संघासाठी, त्याचा अडथळा मात्र भूषण आपला अनुभव आणि कल्पकतापणा लावून त्याला बाद करतोय. माझी आई माऊलीची अकराना बॉईज मंडळाला आई माऊलीची पालखी निघाली कारल्याचे डोंगराला गावांची पालखी निघाली आई एकवीरा भेटीला इथे मात्र तिसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय जयराज. बघूया चौथं षटक आपल्या प्रगतीपथावर आपण पाहतोय. नंतर वैयक्तिक दुसरं षटक भूषण घेतोय. पहिल्या षटकात भूषण याने वैयक्तिक 13 धावसंख्या दिल्या होत्या. त्यानंतर चौथं षटक पुन्हा एकदा भूषण घेतोय. आणि का मी अष्टपैलू खेळाडू ओळखला जातो, नवी मुंबईचा आन बान शान म्हणून का ओळखलं जातं, 2018 मध्ये झालेली दुबई येथील 10 PL क्रिकेट स्पर्धा असू द्या, त्यानंतर आत्ताच मागच्या आठवड्यात कतार इथे झालेली हनान प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ती यश बसिया लायन्स संघाने जी जिंकली होती, त्या संघाचं कर्णधारपद या पट्ट्याने आपल्या नवी मुंबईच्या कोहिनूरने भूषवलं होतं. आणि आपला अनुभव मात्र इथे पणाला लावताना दिसतोय आणि आतापर्यंतच्या 2 चेंडूवर मात्र यशस्वी ठरतोय भूषण. बघूया खेळपट्टीवर अजूनही गौरव आणि जयराज असे 2 खेळाडू. क्षमता मात्र या 2 खेळाडूंमध्ये नक्कीच गौरवचे फटके या निर्णायक क्षणी मात्र पाहण्यासारखे असतील. बघूया पुन्हा एकदा भूषण टू जयराज. इथे मात्र सुरेख फटका टायमिंग जरूर मिस झालं होतं. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक कौशल्य तिथे क्षेत्ररक्षण करताना दिसत होता. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 39 धावसंख्या, म्हणजे अजूनही 41 धावसंख्येची आवश्यकता असेल. कौतुक करेल भूषण याचं ज्या रीतीने गोलंदाजी करतोय, कारण कवलजित रणधवासारखा एक मातब्बर खेळाडू समोर असताना त्याला बीट केलं होतं. पहिल्या 2 चेंडूवर गडी बाद झाला होता. हो, इथे मात्र सन्मान दिला जातोय. इथे मात्र गौरवचं कौतुक करेल, कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जाते की चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा, खऱ्या चेंडूचा समाचार घ्या. आणि हेच क्रिकेटचं नियम इथं मात्र अवलंब केला जातो गौरव याच्याकडून, कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये तो काहीतरी करू शकतो, हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये दिसून येते. पुढचा चेंडू इथे मात्र बॅटची कट, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने, चौकार. डीजे धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर 44, म्हणजे 44 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची आवश्यकता असेल, म्हणजे जवळपास 18 धावसंख्येची सरासरी असेल ती कोपरखिंड 11 संघाच्या खेळाडूंना. आणि ती क्षमता मात्र नक्कीच, कारण गौरवसारखा खेळाडू या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. परंतु कौतुक करेल भूषण याचं जे चौथं षटक होतं ते खूप निर्णायक ठरलं गेलं. आणि त्यानंतर येणारा तिसरं षटक ज्याने हाताळलं होतं जयेश याने, खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये जर कोणी आणलं असेल तर जयेशच्या त्या षटकाने. आणि त्यानंतर मात्र भूषण याचं षटक मात्र पुन्हा एकदा निर्णायक ठरते. गोलंदाज येतोय हेमंत. गोलंदाज येतो हेमंत. इथे मात्र नक्कीच एक समालोचक म्हणून एक विकी नेहमीच त्याची गोलंदाजी पाहण्याचा आनंद असतो, पण तो गोलंदाजी करताना दिसत नाही. हो, इथे मात्र टायमिंग जरूर चुकलं गेले. एकदा सहजरित्या पूर्ण केली जाते आणि सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रोमध्ये. नक्कीच तिसरं षटक जसं हाताळलं गेलं, जयेश याच्याकडून 5 धावसंख्या दिल्या गेल्या. त्यानंतर भूषण याचं षटक 6 धावसंख्या दिल्या गेल्या. आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला, कुमार 11 संघाला या सामन्यामध्ये मात्र कमबॅक करून दिले ते या 2 षटकांनी. बघूया त्या जो पाय रचून दिलाय जयेश आणि भूषणने, हेमंत कुठल्या रीतीने तिथे कामगिरी करतोय.
इथे मात्र फुलटॉस चेंडू चेंडू ट्रॅव्हल करतोय नो मॅन्स लँड मध्ये. इट्स अ वन बाउन्स फॉर डीजे. आई माझे की रामाऊली गो माझे नवसाला नवसाला पावली. आई माझे की रामाऊली गो माझे नवसाला नवसाला पावली. आय माझी अवघ्यांची सावली गो माझे नवसाला नवसाला पावली. आई माझी अवघ्यांची सावली ग माझे नवस. डीजे. नक्कीच या सामन्यानंतर सामना असेल प्रमोद इलेवन घनसोली वर्सेस युग दबंग कोपरखेने. अर्थात नाणेफेकीचा कौल निखिल मडवी या कर्णधाराने जिंकला होता. सूचना असेल निखिल, जसा हा सामना संपेल आपला संघ घेऊन आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरायचं आहे आणि युग दबंग संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायचं आहे, कारण पहिला सामना सुरू होण्यास खूपच उशीर झाला होता, त्यामुळे सहकार्य करा. बघूया धावसंख्या धावपलकावर 49 धावसंख्या धावपलकावर, म्हणजे अजूनही 31 धावसंख्येची आवश्यकता आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. काही होऊ शकतं, कारण क्रिकेटमध्ये भविष्य वर्तवणं नेहमीच मूर्खपणाचं ठरलं गेलं आहे, परंतु ती क्षमता आपला ग्रामीण क्रिकेट आता बदललं गेलं आहे. आपले ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू नक्कीच परदेशवारी करायला लागले आहेत आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा हिरे नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात आणि ती क्षमता मात्र नक्की. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र फुलटॉस चेंडू भिरकावलाय आणि इथे मात्र सुरेख झेल पकडतोय नमित. नक्की सुरेख डीजे वादन आपण पाहतोय. आदेश च्या माध्यमातून विनंती करतोय खेळाडूंना पंचांकडून सूचना येत आहेत, आपण वेळ वाया घालू नका. सूचना असेल. नवीन फलंदाज येतोय स्वप्नील. येणारा चेंडू 9 आणि 31 धावा. 31 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 9 डिलिव्हरी. 9 चेंडू 31 धावा असं समीकरण असेल. नऊ चेंडू 31 धावा. बघूया सुरेखरित्या गोलंदाजी करतो हेमंत. बघूया स्ट्राईकवर गौरव. इथे मात्र फुलटॉस चेंडू चेंडू भिरकावतोय. नो बॉलचा इशारा दिला जातोय आणि हा चेंडू टर्निंग पॉइंट ठरू शकतो की काय हे मात्र येणारा काल असेल. आणि इथे मात्र सालुंके सरांचे हात थरथरतात षटकाराची निशाणी करताना. आई माझी सटवाची एक विरा उभी आहे कारल्याचे डोंगुरा. उभी आहे कारल्याचे डोंगुरा. उभी आहे कारल्याचे डोंगुरा. आई माझी सट. नक्कीच 9 चेंडू 24 धावा. 9 चेंडू 31 धावसंख्येची आवश्यकता होती. या चेंडूवर नो बॉलवर षटकार खेचला गेला, म्हणजे 7 धावसंख्या मोजल्या गेल्या. आणि कौतुक करेल माझे सहकारी गुणलेखक रोहित म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे याचं सुरेख गुणलेखन करतायत, कारण आम्हा समालोचकांचा आत्मा आम्ही नेहमीच या गुणलेखना संबोधित असतो आणि तीच कामगिरी मात्र इथे पार पाडताना. बघूया इथे पुन्हा एकदा हेमंत. इथे मात्र सुरेख चेंडू टोलाला जातोय. फ्रीटचा अर्थात हा चेंडू होता. त्या दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षक जरूर होते. त्या दरम्यान 2 धावसंख्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 58 धावसंख्येच्या घरात. 8 चेंडू 22 धावा. 8 चेंडू 22 धावा असं समीकरण. एखादा षटकार चौकार नक्कीच गणित बिघडू शकतो तोरबे संघाचा, आणि एखादा गडी जर बाद होतोय गणित बिघडू शकतो नक्कीच कोपरखेने संघाचं. इथे मात्र जोरदार अपील आणि ते बाद होतोय. जसा उल्लेख केला होता एखादा गडी बाद होतोय तर गणित मात्र बिघडलं जातंय कोपरखेने 11 संघाचं, कारण गडी बाद होतोय. गौरव ज्या फलंदाजीने नक्कीच खऱ्या अर्थाने अँकरिंग इनिंग तो खेळत होता सुरुवातीपासून, परंतु मोक्याच्या क्षणी बाद होतोय. गावान लोढाला आमचे गावान लोढाला. गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. नक्कीच धावसंख्या धावपलकावर
58. नक्कीच व्यासपीठावर इथे आमचे मांडवाच्या मगरी चालकाचे स्टार कास इथे उपस्थित आहे. त्या सर्वांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. आपले नवी मुंबईची आन बान शान नाटक म्हणून जे ओळखलं जातं, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ज्या नाटकाने पिंजून काढला आणि आपल्या घनसोली गावाचं नाव तर नवी मुंबईचं नाव नक्कीच नाट्य क्षेत्रामध्ये आदराने घेतलं जातं. अशा नाटकातील हे नक्कीच कलाकार इथे बसलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र सुरेख फटका लागवला जातोय. जमिनीला का चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धावेचा आवाज जरूर दिला होता, परंतु येथे मात्र खराब क्रिकेट मात्र होते या चेंडूवर. नक्कीच संधी होती. षटकाची समाप्ती होते. येणारे चेंडू असेल 6. धावसंख्या आवश्यकता असेल 20 धावसंख्या. 6 चेंडू 20 धावा. बघूया कुठला गोलंदाज वापरण्यात येतोय. सूचना असेल कर्णधार तुर्भे संघाला, आपण जितका लवकर सामना सुरू कराल. धन्यवाद भूषण. बघूया गोलंदाज येतोय. वाटतं विकी या गोलंदाजाला पाचारण केलं जात आहे आणि कौतुक करेल कर्णधार भूषण याचं, कारण मगापासून नक्कीच आम्ही सुद्धा विचारत पडलो होतो की विकी अजूनपर्यंत गोलंदाजीसाठी का येत नाही, कारण या विकीने अर्थात गोलंदाजी क्षेत्र गाजवलं गेलं आहे. रायगड पट्ट्यामध्ये नक्की दिगोडेसारख्या मातब्बर संघाविरुद्ध मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम या गोलंदाजाने केले. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील एका मातब्बर संघ वाकलन क्रिकेट संघ या संघाविरुद्ध हॅट्रिक घेण्याचा पराक्रम या पट्ट्याने केले. आणि अशा या गोलंदाजाला मोक्याच्या क्षणी असं म्हटलं जातं की आपले काही अस्त्र मतलब आपण लपून ठेवतो, अगदी तसंच काहीतरी भूषणच्या माध्यमातून पाहायला भेटलं. आणि शेवटच्या शतकात विकीला मात्र इथं पाचारण केलं जाते. बघूया तितकीच सुनील आणि स्वप्नीलला इतक्या संधीसर खालच्या क्रमांकावर का पाठवलं गेलं हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय, कारण एक मातब्बर असा खेळाडू. इथे मात्र डाव्या इष्टीचा मारा जरूर होता, परंतु पंचांचा निर्णय येतोय नकारात्मक चेंडूचा इशारा. स्वप्नीलची फलंदाजी आगरी कोली प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिले होते सर. अक्षरशः मैदान गाजून सोडलं होतं. या पट्ट्याने षटकार चौकांची आतषबाजी केली होती, परंतु हे मैदान वेगळं, परंतु क्षमता मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये म्हणजे चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला भेटेल. इथे मात्र आपला अनुभव इथं सिद्ध करतोय विकी. नक्कीच दोन मातब्बर संघामध्ये ही लढत जितकी आपल्याला पाहायला भेटेल तितक्या दोन मातब्बर खेळाडूमध्ये ही लढत आपल्याला पाहायला भेटे. एका बाजूला विकी, दुसऱ्या बाजूला स्वप्नील, दोन्ही मातब्बर असे खेळाडू आणि चांगली क्रिकेटची मेजवानी प्रेक्षकांना जरूर पाहायला भेटते. इथे मात्र बीट होतोय लगातार 2 चेंडूवर. खरी परीक्षा असेल मी असे म्हणेल स्वप्नील याची. 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. 3 षटकार 1 धाव. बघूया क्षमता मात्र नक्की स्वप्नील मध्ये. बघूया कुठल्या रीतीने खेळ करतोय. ओ त्रिफलाचीत होतोय. बॅटमध्ये आणि चेंडूमध्ये बराच अंतर होता. बॅटमध्ये आणि चेंडूमध्ये बराच अंतर आपल्याला दिसून आलं होतं आणि नक्की निराशा म्हणेल कोपरखैरणे 11 संघाची अपेक्षा होत्या स्वप्नील याच्या कडून. परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की जशी मी माझ्या कवितेतून नेहमी सांगतो की एखादा दिवस तुमचा असतो, एखादा तुमच्या विरुद्ध असतो. क्रिकेट म्हणजे काय तर एखाद्या दिवशी तुम्ही हिरो होता तर दुसऱ्या दिवशी तुम्ही विलन होता, आणि हीच क्रिकेटची परिभाषा आपण नेहमीच सांगत असतो. आणि ते स्वप्नीलच्या बाबतीत आपल्याला पाहायला भेटते, कारण 2-3 महिन्यापूर्वी याने क्रिकेट अक्षरशः नवी मुंबईचा टेनिस क्रिकेट गाजवलं, पण तो आज मात्र तो अपयशी ठरतोय. बघूया नक्कीच रविकांत म्हात्रे अर्थात नवी मुंबईतील एक लिजेंड खेळाडू खेळपट्टीकडे जाताना दिसत आहेत. येणारे चेंडू असेल 3. धावसंख्या आवश्यकता असेल 19 धावसंख्या. 18 धावसंख्या. या क्षणाला जरी कुठलेही विकेट न गमावता जर कोपरखैरणे 11 संघ काढतात तर संघ विजय होऊ शकतो. म्हणजेच लगातार 3 षटकार सामना जिंकतोय कोपरखैरणे 11 संघ. परंतु या जर त्याच्या गोष्टी अर्थात क्रिकेटमध्ये काहीच महत्त्व नसतं. बघूया
कुठल्या रीतीने खेळ करतोय, आपला अनुभव आणि का मला शेवटचा एक ट्रम्प कार्ड ज्याला म्हटलं जातं असं षटक हाताळताना दिसतोय विकी. बघूया रविकांत म्हात्रे सर अशा अनेक खेळी नक्कीच रविकांत म्हात्रे सर यांनी त्यांच्या करिअरमध्ये खेळताना जरूर दिसल्या, परंतु या सामन्यामध्ये काय करतात बघूया. येथे मात्र बुद्धिमत्तेचं क्रिकेट म्हणेल सँडी सर, कारण जसा स्टान्स चेंज केला होता तसं मी उल्लेख करेल देवा मडवी याचा. खऱ्या अर्थाने ही सुरुवात जर कोणी केली असेल नवी मुंबई क्रिकेटमध्ये, स्टान्स तुम्ही उजव्या बाजूला जेव्हा जात असता ते कुशल सारसोले संघाचा देवा या खेळाडूने ती खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती नवी मुंबई क्रिकेटमध्ये. इथे मात्र त्रिफला चित होतोय, गडी बाद होतोय आणि सामन्याचं चित्र थोडंफार जरूर स्पष्ट होते, परंतु अधोरेखित नक्कीच करणार नाही, तो मूर्खपणा करणार नाही. कारण क्रिकेटमध्ये अनेक सामने मागच्या वर्षी बोला किंवा अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धावसंख्या निघाल्या, एका चेंडूत 9 धावसंख्या निघाल्या, एका चेंडूत 17 धावसंख्या निघाल्या, एका चेंडूत 6 धावसंख्येची आवश्यकता असताना 6 वाईट टाकले गेले. म्हणजेच क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पलती संकट दर्शन घेता आई माऊली अग्नी माता अग्री कोल्यांची देवता, आई माऊली अग्नी माता अग्री कोल्यांची देवता. जगदीश पाटील यांचा सुमधुर असा आवाज आपण ऐकत होता. अग्री कोल्यांची एकविरा माता हे सुरेख असं गीत आपल्या समोर सादर होत होतं DJ आदेशच्या माध्यमातून. इथे मात्र समीकरण असेल आता 2 चेंडू 18 धावा. बघूया नवीन फलंदाज. इथे मात्र चेंडू ग्लान्स जरूर करतोय. इथे मात्र चांगला प्रयत्न होता, क्षेत्ररक्षकाचा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. आता आवश्यकता असेल ती 1 चेंडू 14 धावा. 1 चेंडू 14 धावा. मनीष इथे फलंदाजी करताना दिसतोय. घनसोली संघ आपण तयार राहायचं आहे, लगेच आपण मैदानात उतरायचं आहे. तसेच दोन्ही संघाचे 12 खेळाडू कृपया नक्कीच युद्ध पण संघाचा आलाय. इथे सामना जिंकतोय कुमार 11 तुर्बे संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन कुमार 11 तुर्बे संघ. तसेच या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवल्याबद्दल कोपरखेने 11 संघाचा सुद्धा शतशः आभारी आहोत.